धोकादायक कचरा गाड्या चालवणं हा आमचा नाईलाज, मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना केलं स्पष्ट। महायुतीमध्ये आम्ही नाराज नाही, आम्ही केवळ आमची भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे, पण कुणीही कुणाला सुनावलेलं नाही, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवत असतो, निवडणूक काळात हे होतच असतं। महायुतीतल्या फोडाफोडीच्या राजकारणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। निवडणूक असल्याने इन्कमिंग आउटगोईंग सुरूच असतं, महायुतीमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 6 धडाकेबाज निर्णय, मुंबईत परवडणारी घरं उपलब्ध होणार, तसंच आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर। नरभक्षक बिबट्यांना गोळी घालण्याचे आदेश दिले जातील, बिबट्यांसाठी गस्त वाढवण्याचे आदेश दिले असून 2 सेंटर्सही सुरू केले जातील। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याची सूत्रांची माहिती। राजेंद्र मुठे यांच्या अहवालात पार्थ पवारांचं नावच नाही, दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांचं मात्र अहवालात नाव। नवाब मलिकांना विशेष कोर्टाचा दणका, मलिकांविरोधात कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणात आरोप निश्चित। 19 डिसेंबरपासून दैनंदिन सुनावणीला सुरुवात होणार। अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून हद्दपार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती। माजी आमदार झिशान सिद्दीकींना अमेरिकन यंत्रणांकडून या संदर्भात ईमेल आल्याची माहिती। आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड सीमेजवळ चकमक, 1 कोटीचं बक्षीस असलेल्या माओवादी नेता माडवी हिडमा याचा केला खात्मा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।